वंचितच्या रावेर विधानसभेची उमेदवार हिच्याकडे पैसा नाही आणि ही 20 गाड्यांचा ताफा घेऊन फिरते। बायका माणसांना 300 रुपये मजुरी देते। हिच्याकडे पैसा कुठून आला? ही भारतीय जनता पार्टीने दिलेली बाई आहे। हिला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे। वरतून आवाहन करतात, मी तमाम आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की अशा भावनिकतेला आणि बाळासाहेबांचं आणि बाबासाहेबांचं नाव घेऊन फिरणाऱ्या या उमेदवाराला आंबेडकरी जनतेने मत देऊ नये, अशा पद्धतीचं आवाहन करतात। सभा कुणाची? उमेदवारीच्या दरम्यान निवडणुकीच्या नियमानुसार धनंजय श्री चौधरी हे उमेदवार आहेत, ते कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत, आमंत्रक आहेत। तर ज्यावेळी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, 2 दिवस दिले केलं, काल रात्री पत्र आलं फैजपूर पोलीस स्टेशनला। त्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगाकडे शमीबा पाटील ज्या वंचितच्या उमेदवार आहेत यांच्या वतीने दिशा पिंकी शेख यांनी जो अर्ज केलेला होता, कारण मी प्रचारात अडकलेले होते त्यावेळी राज्याच्या उपाध्यक्ष या नात्याने त्या पूर्ण वेळ माझ्यासोबत आहेत, त्यांनी जाऊन अर्ज केला होता। तर त्या म्हणतील तशी तक्रार त्यांची नोंदवून घ्यावी व कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे। मी त्या ठिकाणी स्पष्टपणे फिर्यादीचा FIR पोलीस इथे आहेत, FIR चा नियम सांगतो की फिर्यादी सांगेल त्याच्यातला शब्दही न वगळता किंवा त्याला खाडखोड न करता ती जशीच्या तशी नोंदवून घेतली पाहिजे, हा माझा राईट आहे। पण या राईटला डावलून मग विद्यमान आमदारांच्या मुलाचं नाव त्या फिर्यादीमध्ये येत आहे, म्हणून मग त्यांचं नाव टाकू नका म्हणून मला पोलीस अधिकारी त्या ठिकाणी कन्व्हिन्स करत बसले, दबाव आणत होते अक्षरशः। इकडं तिकडं फोन कर, हे कर ते कर। मी ती तक्रार नोंदवली नाही। मी सांगितलं होतं की 16 तारखेला मी जाणार, मी जबाब विचारणार। पण विद्यमान आमदार महोदय जे गांधींच्या विचाराचा वसा सांगतात की माझ्या 3 पिढ्या, माझ्या 4 पिढ्या, अमकय ढमकय असं सांगतात आणि त्या ठिकाणी स्वतःची राजकीय नैतिकता बाजूला ठेवून माझ्यासारख्या अति अल्प समुदायातल्या व्यक्तीला जर राजकीय प्रतिनिधित्व मिळत आहे, त्या ठिकाणी जर तुम्ही अपप्रचाराच्या फैरी झाडून जर हे सगळं करत असाल तर मी जबाब विचारण्यासाठी गेल्या 4 दिवसापूर्वी व्हिडिओ रिलीज केला होता की त्यांनी पुरावे द्यावे की शमीबा पाटील ही कुठे मॅनेज झालीये, तिला कोण पैसा देते। ए बाबा, मी माझ्या बँकेचे रेकॉर्ड देते, मला कुठून कोण कशा पद्धतीनं माझ्या समुदायातल्या या ज्या माझ्या माया बहिणी आहेत ना महाराष्ट्रभरातल्या, ज्यांना वाटतं की शमीबा प्रामाणिकपणे काम करते, ते मला अगदी 10 रुपयापासून मला मदत येते आहे। मी त्या पैशाच्या जोरावर ही निवडणूक लढते आहे। आणि हे म्हणतात की असं होतं तसं होतं, बदनाम्या करायच्या आणि स्वतःची घरं भरायची, हे तत्व आमचं नाही। आम्ही नैतिकता गहाण ठेवून राजकारण करत नाही। वर कोण 22 लोक माझ्याकडे नाव आहेत, 22 कोण आहेत? प्राध्यापक, वकील, रिटायर मास्तर आणि स्वतः त्यातले तर 4 जण असे आहेत की बाई मला नवलच वाटतं, त्यातले 4-6 जण असे आहेत की आम्ही आमची हक्की तरुण अवस्था आम्ही आंबेडकरी चळवळीला दिली, आम्ही चळवळ मोठी केली। अरे राजा, चळवळ मोठी केली तर काय काँग्रेसच्या दारात राहण ठेवायला केली? अशी आहेत। त्यात पोलीस प्रशासनाचा एक कर्मचारी देखील आहे। ही लोक जाऊन गल्ली बोळात काँग्रेसचा प्रचार करतायत, प्रचार करताना त्या ठिकाणी माझ्याविषयी नको त्या पद्धतीच्या चर्चा करतायत। मी खुला आवाहन करते, मी कायद्यानुसार गुन्हा नोंदवायला तयार आहे, माझ्याकडे फोटो आहेत, नावं आहेत, पुरावे आहेत। घ्यावी माझी पोलीस प्रशासनाने 175 नुसार माझी केस नोंदवून घ्यावी, या 22 जणांवर गुन्हा दाखल करावा, या 22 जणांना प्रोत्साहित करून वाड्या वस्तीमध्ये त्यांच्या गाड्या डिझेल भरण्यापासून त्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणारे विद्यमान आमदार महोदय आणि त्यासोबतच आता असलेले काँग्रेसचे उमेदवार यांना देखील त्या ठिकाणी सहआरोपी करून घ्यावं। सोबत तक्रार न घेणाऱ्या पोलिसांवर देखील मग, कारण तुम्ही हक्क दाबण्यासाठी गळचेपी करताय, तुम्ही प्रस्थापितांची बाजू घेताय, हे सहन करून घेतलं जाणार नाही, करणार नाही। आणि हे जर असेल तर मी चिठ्ठी पण तयार ठेवली आहे। पण तुम्हाला एकच सांगते की मला उमेदवारी ज्यांनी दिली आहे ना, तर ते ज्या परिस्थितीमध्ये जीवाचं रान करत खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या अगदी तोडून फेकलेल्या घटकाला देखील सामाजिक प्रतिष्ठा आणि राजकीय हक्क मिळावे म्हणून धडपडतायत ना, त्यांच्याकडे बघून अजूनही पवित्र उचलत नाहीये। नाहीतर माझ्या टेबलावर चिठ्ठी तयार आहे, नावं लिहिलेली आहेत, पुरावे जोडलेले आहेत। मी जीवाचं बरं वाईट करून घेईन।